मंत्रिमंडळ बैठकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलावली प्री कॅबिनेट, राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांची हजेरी। मुंबईतल्या ग्रँड रोड इथल्या धवलगिरी इमारतीला भीषण आग, आगीचं कारण स्पष्ट। नाशिक शहरात एकाच वेळी शिरले 2 बिबटे, एक बिबट्या जेरबंद तर दुसऱ्याचा वनविभागाकडून शोध सुरू, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। अहमदनगर जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी न सोडण्याचा निर्णय, जिल्ह्यातल्या सर्व पक्षीयांनी निर्णय घेतल्याची मंत्री विखे पाटलांची माहिती। पुण्यातील बागेश्वर महाराजांच्या कार्यक्रमाला अजित पवार गटाचा विरोध, तुकारामांच्या भूमीमध्ये भोंदूबाबांना थारा नाही म्हणत सोशल मीडियावरनं केला विरोध। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, मराठा आरक्षणासह 4 महत्त्वाच्या विषयांवर चर्चेची शक्यता। आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। मंत्रिमंडळ बैठकीआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्री कॅबिनेट बोलावलेली आहे। सकाळी 9 वाजल्यापासून मंत्रालयातल्या 6व्या मजल्यावर अजित पवारांची प्री कॅबिनेट सुरू आहे। राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार या प्री कॅबिनेटला उपस्थित आहेत, पण राष्ट्रवादीचे अनेक मंत्री अजून प्री कॅबिनेटला आलेले नाहीत। जालन्यातल्या अंबडमध्ये ओबीसी सभेसाठी मोठी गर्दी झालेली आहे। या सभेसाठी येणाऱ्या बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी त्यांच्या जेवणाची आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मराठा समाजाला जर 70 वर्षांपूर्वीच आरक्षण दिलं असतं तर आज मराठा समाज प्रगत असता, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी सांगलीतल्या विटा इथल्या सभेमध्ये केलेलं आहे। आम्ही आरक्षणासाठी पात्र असताना सुद्धा आम्हाला आरक्षण का मिळालं नाही याचं उत्तर आता मिळालं पाहिजे, असं सुद्धा जरांगेंनी म्हटलंय। मुंबईतल्या ग्रँड रोड इथल्या धवलगिरी नावाच्या इमारतीला भीषण आग लागलेली आहे। इमारतीच्या 11व्या आणि 12व्या मजल्याला आग लागली आहे। आग विझवण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। नाशिक शहरामध्ये एकाच वेळेला 2 बिबटे शिरले। शहरातल्या मध्यवर्ती भागामध्ये हे बिबटे आढळून आलेत। मानवी वस्तीमध्ये बिबटे शिरल्यानं खळबळ माजलेली आहे। सिडकोच्या सावतानगर परिसरात सकाळी आढळलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलाय। नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलेला असतानाच गोविंदनगर भागात आणखी एक बिबट्या शिरल्याचं समजल्यानं वनविभागानं शोध मोहीम हाती घेतलेली आहे। नागरी वस्तीत बिबट्या शिरल्यानं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण। अमरावतीमध्ये तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असताना मोठ्या प्रमाणावर शेतकरी आता फवारणी करताना दिसून येत आहेत। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11वा स्मृतिदिन आहे आणि या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे। शिवसैनिकांनी देखील आदरांजली वाहण्यासाठी इथं मोठी गर्दी केली आहे। पुणे शहरातल्या कसबा पेठ आणि गावठाणातल्या जुन्या वाड्यांचा पुनर्विकास करताना यूडीसीपीआरचे नियम शिथिल करण्यात आलेले आहेत, त्यामुळे पेठांमधल्या जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झालेला आहे। 1000 चौरस फुटाच्या आतलं बांधकाम करताना 1 मीटर साईड मार्जिन सोडण्याची गरज आता पडणार नाही। आरक्षणाच्या मागणीवर धनगर समाज आक्रमक झालाय। सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी दिलेली 50 दिवसांची मुदत आज संपल्याचं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय। सरकार आरक्षणाच्या बाबतीत जर गंभीर असेल तर त्यांनी हा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। ओबीसी एल्गार सभेसाठी पोलिसांच्या बंदोबस्तासोबतच सीसीटीव्हींची देखील करडी नजर असेल। व्यासपीठासह सभास्थळ, व्हीआयपी मार्ग आणि अंबड शहरातल्या विविध भागात देखील हे सीसीटीव्ही आता लावण्यात आले। ज्या नेत्यानं आयुष्यभर सेवा केली त्या नेत्याला गावबंदी केली जाते, हे विष पेरण्याचं काम कुठेतरी थांबलं पाहिजे असं वक्तव्य समीर भुजबळांनी केलंय। ओबीसीत मराठा समाज आला तर गोरगरीब जनतेला न्याय मिळणार नाही असं सुद्धा समीर भुजबळांनी म्हटलंय।
जळगावमधल्या रावेर लोकसभेच्या जागेसाठी प्रहार जनशक्ती पक्षानं आता दावा केलेला आहे। प्रहार जनशक्तीचे नेते सुरेश पाटील यांनी रावेर लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरण्याची तयारी दर्शवलेली आहे। एकनाथ खडसे, गिरीश महाजन या दिग्गज नेत्यांचं आव्हान पेलण्याची आमची तयारी असल्याचं मत सुरेश पाटलांनी व्यक्त केलं आहे। सोलापुरातल्या सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमामध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिलाय। राज्याच्या राजकारणात 1973-74 साली धूमकेतूसारखा उतरलो, त्याच वर्षी आमदार झालो, त्यानंतर लगेच मंत्री देखील झालो, असं सुशीलकुमार शिंदेंनी म्हटलंय। यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या। नाशिकमधल्या सटाणा, अंबासनसह ग्रामीण भागातल्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरावस्था झालेली आहे। अनेक वेळेला तक्रारी करून सुद्धा प्रशासन रस्ता दुरुस्त करत नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केलाय। धुळे जिल्ह्यामध्ये कुणबी नोंदी तपासण्याचं काम सुरू आहे। आतापर्यंत 76,000 कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत। 7/12 जन्ममृत्यू दाखला या कागदपत्रांवरनं जिल्हा प्रशासनाकडनं कुणबी नोंदी सध्या शोधल्या जात आहेत। पुण्यामध्ये पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराजांचा कार्यक्रम होणार आहे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं या कार्यक्रमाला विरोध दर्शवलाय। सुदर्शन जगदाळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया फेसबुक पेजवर जगद्गुरू संत तुकारामांच्या भूमीमध्ये असल्या भोंदूबाबांना थारा नाही अशा आशयाची पोस्ट करत धीरेंद्र शास्त्री यांचा फ्लेक्स पोस्ट केलाय। जालन्यातल्या अंबडमध्ये ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेच्या व्यासपीठावर 20 नेत्यांची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। व्यासपीठावर लावण्यात आलेल्या पोस्टरवर छगन भुजबळ, पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर यांचे फोटो लावण्यात आले। धुळे ते उडाणे मार्गाची खड्ड्यांमुळे मोठी दुरावस्था झालेली आहे। यामुळे रस्त्यानं ये-जा करणाऱ्या गावकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय। अनेकदा अपघाताच्या घटना देखील घडत असल्यानं हा रस्ता तत्काळ दुरुस्त करावा अशी मागणी गावकरी करतायत। अहमदनगरमध्ये दुष्काळी स्थिती असल्यामुळे जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांनी जायकवाडीला पाणी न देण्याचा निर्णय घेतलाय आणि या संदर्भातला ठराव राज्य शासनाकडे तात्काळ पाठवला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलेली आहे। त्यामुळे आता या पाण्यावरनं संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये थंडी आता वाढणार आहे। उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाल्यानं 18 नोव्हेंबरपर्यंत शहरातल्या किमान तापमानामध्ये मोठी घट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। भाऊबीजेच्या दिवशी एसटीचा पुणे विभाग मालामाल झालाय। भाऊबीजेच्या दिवशी तब्बल 1,67,000 प्रवाशांनी एसटीनं प्रवास केलाय। एकाच दिवशी पुणे एसटी विभागानं एकूण 1.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे। गोंदियातल्या तिरोडा पिंडकेपार मार्गावर बिबट्याचं दर्शन झालंय। रस्त्या शेजारी हा बिबट्या बसलेला होता। रस्त्यावरनं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्याही ते लक्षात आलं। यामुळे परिसरातल्या लोकांमध्ये आता भीतीचं वातावरण आहे। वाशिममधल्या कारंजा तालुक्यातल्या धनज मंडळ दुष्काळग्रस्त यादीतनं वगळण्यात आलंय आणि त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी धनज महसूल मंडळाचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी धनज ते कारंजा बाईक रॅली काढली आहे। कुकडीचं पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे आणे पठारावरच्या शेतीसाठी उपलब्ध व्हावं यासाठी जुन्नरमधल्या आणे पठारावरील आणे, नळवणे, शिंदेवाडी, पेमदरा आणि आनंदवाडी इथल्या शेतकऱ्यांनी पठार विकास संस्थेच्या माध्यमातून आंदोलन सुरू केलं। परंतु शासकीय पातळीवरनं कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं आंदोलक शेतकरी आक्रमक झाले। गेल्या 6 महिन्यामध्ये दुधाचे दर प्रति लिटर 5 ते 6 रुपयांनी घसरल्यानं दूध उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। तर दुसरीकडे पशुखाद्याचे दरही 15 ते 20% वाढलेत। त्यामुळे सरकारनं तातडीनं यात लक्ष घालून दुधाला 35 रुपये दर द्यावा अशी मागणी शेतकरी करतायत। गोंदियामधल्या 34 केंद्रांवर आजपासून धान खरेदी सुरू होतीये। 26,000 शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केलेली आहे। जिल्हा मार्केटिंग फेडरेशननं यंदा एकूण 161 धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिलेली आहे। त्यापैकी 34 धान खरेदी केंद्रांवरनं आजपासून धान खरेदी केली जाईल। तर उर्वरित केंद्रांवर NEML पोर्टलवरची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर धान खरेदीला सुरुवात होईल।
वाशिममध्ये 20 ते 26 नोव्हेंबर दरम्यान चातुर्मास यज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड हजेरी लावणार आहेत। रत्नागिरीमधल्या खेड इथं भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलेला आहे। खेड शहरातल्या मुख्य बाजारपेठेत 50 ते 60 कुत्री भटकत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे। या श्वानांच्या उपद्रवाला आवर घालण्यासाठी प्रशासनानं तत्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक आणि व्यापारी करतायत। येवल्यातल्या काही भागात गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते, पाणी आणि गटारींसह इतर समस्यांनी नागरिक हैराण झालेत। या समस्या सुटत नसल्याचं पाहून बुंदेलपुरा भागातल्या महिलांनी थेट खड्डेमय झालेल्या रस्त्यांवर 100 फुटांची निषेध रांगोळी काढत तिच्या माध्यमातून मंत्री छगन भुजबळ, नगरसेवक आणि पालिका प्रशासनाचं या समस्येकडे लक्ष वेधलंय। पिंपरी चिंचवड शहरातल्या विविध चौकांमधल्या धुळीनं माखलेल्या शिल्पांची स्वच्छता करून नागरिक आणि साहित्यिकांनी अनोख्या प्रकारे दिवाळी साजरी केली आहे। बेटी बचाव, भगवान शंकर, कृष्ण, बासरी इत्यादी लक्ष वेधून घेणारी शिल्प पाण्यानं स्वच्छ धुवून साफ करण्यात आलेली आहेत। मानवी हक्क संरक्षण संस्थेनं या उपक्रमासाठी पुढाकार घेतला होता। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातल्या पिंपरी सावित्री इथं वीज वितरणच्या अभियंत्याला काठीनं बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। या प्रकरणी शेतकरी प्रकाश देहारकरच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जळगावच्या जामनेरमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या वतीनं हास्य दीपावली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमाला चला हवा येऊ द्या मधल्या कलाकारांसह जिल्ह्यातील मंत्री आणि आमदार खासदारांनी हजेरी लावली आहे। यावेळेला उपस्थितांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला। नागपूरमध्ये गेल्या 5 दिवसात सायबर चोरीच्या 143 तक्रारी आलेल्या आहेत। सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईनच्या माध्यमातून नागरिकांची लाखोंची फसवणूक केलेली आहे। त्यामुळे पोलिसांनी ऑनलाईन फ्रॉड होणारी तब्बल 4 कोटी रुपयांची बँक खाती गोठवलेली आहेत। सोलापूर महानगरपालिकेवर सध्या प्रशासक असल्यामुळे विकासाची गती मंदावलेली आहे। सोलापुरातल्या एका रिक्षा चालकानं सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका घ्याव्यात यासाठी रिक्षावर बॅनरबाजी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे। बैठकीमध्ये मराठा ओबीसी आरक्षण, दुष्काळ, रब्बी पीक पेरणी, पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। विदर्भातल्या मराठ्यांना शेती व्यवसायामुळे आरक्षण दिलं, मग महाराष्ट्रातल्या इतर शेतकऱ्यांना का नाही दिलं असा सवाल जरांगे पाटलांनी साताऱ्यातल्या मायणी इथल्या जाहीर सभेत केलाय। मराठा मागास सिद्ध झाला होता, मग मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही असा प्रश्न देखील त्यांनी केलाय। ओबीसींचं आरक्षण 30% कसं झालं याचं उत्तर कोणाकडेही नाही असाही प्रश्न त्यांनी केला। तात्काळ मुलाखत आणि तात्काळ नोकरी या धर्तीवर राज्य सरकार खासगी कंपन्यांमध्ये आता तरुण तरुणींना नोकऱ्या देणार आहे आणि यासाठीचा पहिला राज्यस्तरीय मेळावा 9 आणि 10 डिसेंबरला नागपूरमध्ये होणार आहे। त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे मेळावे होतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास विभागानं हा उपक्रम हाती घेतला आहे। या विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर या आयोजनाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। सोलापूरमधल्या बार्शी नगर परिषदेकडून कुणबी दाखल्यांच्या नोंदींची शोध मोहीम हाती घेण्यात आलेली आहे। कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर 1998 इतक्या जन्ममृत्यूच्या कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत। यासाठी कर्मचाऱ्यांना 70,000 कागदपत्रांची तपासणी करावी लागलेली आहे। अरबी समुद्रातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातल्या काही भागात पाऊस हजेरी लावत होता, मात्र आता हा कमी दाबाचा पट्टा विरलाय। त्यामुळे राज्यात कोरडं हवामान असेल। यामुळे राज्यातल्या थंडीमध्ये आता वाढ व्हायला देखील सुरुवात झालेली आहे। तापमानात सरासरी 2 अंश सेल्सिअसनं घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। गोंदियामध्ये गुलाबी थंडी आता जाणवू लागलेली आहे। जिल्ह्याचं तापमान 15 अंशांवर पोहोचलेलं आहे। आगामी दिवसात थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचं हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे। दिवाळी सुट्टी तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। भाविकांमुळे तुळजापूर नगरी गजबजून गेलेली आहे। गर्दीमुळे मंगळवारपर्यंत अभिषेक पूजेचं ऑनलाईन बुकिंग देखील फुल झालंय। भाविकांच्या गर्दीमुळे वाहनांची शहरात मोठ्या प्रमाणावर कोंडी होतीये।
दिवाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी गावची वाट ठरली आहे, त्यामुळे राज्यासह उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश रेल्वे गाड्या या पूर्ण क्षमतेनं आता भरून जाताना दिसत आहेत। प्रवाशांची गर्दी रोखण्यासाठी मध्य रेल्वेनं 16 ते 24 नोव्हेंबर दरम्यान प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय घेतलाय। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण, ठाणे, दादर आणि पनवेल या स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसतेय। मुंबईमध्ये सोमवारपासून 10% पाणी कपात केली जाणार आहे। दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचं पालिका प्रशासनानं स्पष्ट केलं आहे। ठाणे आणि भिवंडीला होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये देखील 10% कपात लागू केली जाणार आहे। या कालावधीमध्ये नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे। अकोल्यातल्या तहसील कार्यालयातल्या संजय गांधी विभागात नायब तहसीलदारांच्या स्वाक्षरीनं पात्र केलेल्या लाभार्थ्यांना विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत लाभ मंजुरीचे आदेश देण्यात आलेले आहेत, तर काहींना या योजनेतून वगळण्यात आलंय। त्यामुळे संबंधितांची चौकशी करून कारवाई व्हावी या मागणीसाठी समाजसेवक विशाल पाखरे यांनी अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय आणि आमरण उपोषण सुरू केलंय।